वेलकम टू स्मार्ट मराठी. इयत्ता 10वीमधील स्थूलवाचन आज आपण पाहणार आहोत. स्थूलवाचनामध्ये एक कविता आज आपल्याला बघायची आहे. कवितेचं नाव आहे जाता अस्ताला. कवी आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोरांबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यांनी आपल्या भारताच्या राष्ट्रगीताची रचना केली. तर त्यांची अतिशय सुंदर अशी कविता आपण बघतोय, जाता अस्ताला. प्रस्तावनेमध्ये आपण त्यांचा परिचय पाहूया. बघा, विश्वविख्यात बंगाली महाकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि मानवतावादी विचारवंत, स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार, जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतच नव्हे तर आशियातील पहिले विजेते. त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे. ट्रान्सलेट झालेले आहे. शांतिनिकेतन, विश्वभारती या त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवली. रवींद्र संगीत ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली मौल्यवान भेट आहे. बघा, त्यानंतर त्यांच्या काही काव्यसंग्रहांची आणि पुस्तकांची नावं दिली आहेत. कवी काहिली, संध्या संगीत, प्रभात संगीत, जीवनस्मृती, छेले बेला, नोबेल पुरस्कार विजेता गीतांजली यांसारखे काव्यसंग्रह, विसर्जन, नौकाडुबी, गोरा चतुरंग आदी कादंबऱ्या, वनफूल, शैशवसंगीत ही त्यांची खंडकाव्य आहेत. राजा, डाकघर इत्यादी नाटकं यांसारखं विपुल लेखन म्हणजे भरपूर लेखन प्रसिद्ध आहे. आता या कवितेमध्ये रवींद्रनाथ टागोरांनी काय सांगितलं किंवा काय विषय आहे या कवितेचा, तर प्रस्तावनेचा दुसरा परिच्छेद आहे. त्याच्यात दिलेले बघा की प्रस्तुत बंगाली कवितेचं मराठीत स्वैर रूपांतर त्याचं कन्व्हर्जन किंवा त्याचं जे काही सोप्या शब्दात केलेलं रूपांतर आहे, श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं आहे. या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पणतीच्या प्रतीकांद्वारे, सिम्बॉल्स, अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते, कपॅसिटी असते, हे आपल्याला ह्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. तर मराठी कवयित्री श्यामला कुलकर्णी यांनी ओरिजिनल बंगाली कविता जी आहे गुरुदेवांची, तर त्याचं अतिशय सुंदर शब्दामध्ये त्यांनी भाषांतर केलं आहे. तर ह्या कवितेमध्ये जी मुख्य पात्र, मेन कॅरेक्टर म्हणता येईल आपल्याला, किंवा सिम्बॉल्स जी आहेत ती आहेत सूर्य आणि पणती. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बंगाली कविता जी आहे ओरिजिनल ती बघूया. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची कविता बघा. केलई वै मौर कार्य कहई संध्या रवी, सुनिया जगत रहे निरुत्तर, माटीर प्रद्वीप छिले, छे कहिल स्वामी, आमार हे टकू करीबता अभि. आता ह्या कवितेवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका की ही कविता आपण कशी लक्षात ठेवायची. आपल्याला या कवितेचा अर्थ मराठीमध्ये कवयित्रीने कसा सांगितला आहे ते बघायचं आहे. मराठी कविता इकडे दिली आहे बघा. ती कविता आधी आपण वाचूया सगळ्यात पहिल्यांदा, मग त्याचा अर्थ बघू. कवितेचं नाव जाता अस्ताला. जाता अस्ताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर ह्या विश्वाचे होईल कैसे भले, अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा ह्या पृथ्वीला करा हो त्वरा, कुणी न उठती ये न पुढती, कुणासना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती, विनम्र भावे लवून म्हणेती तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा,
वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले तृप्त मनाने आणि रवी तो झुकला असता कडे. ते श्यामला कुलकर्णी यांनी अतिशय सोप्या मराठी शब्दांमध्ये कवितेचं भाषांतर केलेलं आहे. तुम्ही नुसती कविता वाचली तरी तुम्हाला त्याचा अर्थ व्यवस्थित समजू शकेल. आपण आता त्या कवितेचा अर्थ बघूया. बघा, या कवितेमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सूर्याच्या मनामध्ये काय विचार चालत असतील सूर्यास्त होत असताना ते मांडलेले. बघा, जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर ह्या विश्वाचे होईल कैसे भले. अस्ताला जाणे म्हणजे सनसेट, सूर्यास्त होणे. डोळे पाणावले म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू आले. विश्व म्हणजे जग. भले होणे म्हणजे चांगले होणे. तर बघा, दररोज नित्यनियमाने सूर्य उगवतो, सगळ्या जगाला, सृष्टीला प्रकाश देतो, ऊर्जा देतो, चैतन्य देतो. म्हणजे संपूर्ण पृथ्वीला आनंद देण्याचं जे कार्य आहे ते सूर्य करत असतो. सूर्य हा पृथ्वीचा पालनकर्ता आहे असंही आपल्याला म्हणता येईल, की सूर्य आहे, सूर्यप्रकाश देतो म्हणून पृथ्वीवरती जीवन आहे. तर संध्याकाळची वेळ झाली, सूर्य अस्ताला जाण्याची वेळ झाली आणि त्यावेळी सूर्याच्या मनामध्ये अनेक भावना दाटून आल्या. जसं घरामधला एखादा कर्तव्यदक्ष व्यक्ती, मग आपले वडील असतील, आजोबा असतील, ते जर गावाला जायला निघालेत तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना कोणाची काळजी वाटते, तर आपल्या कुटुंबाची, की मी नसताना, मी अनुपस्थित असताना इकडे घरातली सगळी माणसं कसं काही ॲडजस्ट करतील किंवा कोण सांभाळेल त्यांना. तर पृथ्वीचा पालन करता सूर्य, की जो सर्वांना प्रकाश देतो, तो जेव्हा अस्ताला जातोय तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि कुठला विचार आला त्याच्या मनामध्ये, तर जाईन मी जर ह्या विश्वाचे होईल कैसे भले. मी गेल्यावर या जगाचं कसं बरं होईल, कसं भलं होईल. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा. मग अंधारामध्ये बुडून जाईल म्हणजे सर्वत्र अंधार पसरेल. धरा म्हणजे पृथ्वी, आणि त्वरा करणे म्हणजे घाई करणे, हर्य. तर सूर्याच्या मनामध्ये असे विचार दाटून येतात की मी निघून गेल्यावरती ही सर्व धरती अंधारामध्ये बुडून जाईल. आता अंधार हे कसलं प्रतीक आहे, तर नैराश्याचं, दुःखाचं, संकटाचं प्रतीक आहे. तर सूर्याच्या मनात असे विचार येतात की मी निघून गेल्यावर ही सर्व पृथ्वी नैराश्यामध्ये ग्रासून जाईल, अंधारामध्ये बुडून जाईल. पृथ्वीवरचं सर्व चैतन्य हरपून जाईल. कुणी वाचवा ह्या पृथ्वीला करा करा हो त्वरा. तर या पृथ्वीला कोणीतरी या मोठ्या संकटातून वाचवा, म्हणजे त्या अंधारातून बाहेर काढा. आणि त्वरा करा म्हणजे लवकरात लवकर कोणीतरी पुढे या, माझी जबाबदारी घ्या आणि त्या पृथ्वीला कोणीतरी प्रकाश द्या. थोडक्यात काय, तर सूर्य सगळ्यांना आव्हान करतोय, विनंती करतोय की कोणीतरी मी नसताना माझ्या अनुपस्थितीमध्ये माझी जबाबदारी पूर्ण करा. कुणी न उठती ये न पुढती, कुणी न उठती ये न पुढती, कुणासना शाश्वती. इकडे तिकडे बघत हळूची पंटी ये पुढती. बघा, कुणी न उठती ये ना पुढती, पुढती म्हणजेच पुढे येणे. सूर्य सगळ्यांना विनंती करतोय पण कुणीही पुढे येत नाही किंवा सूर्याची जबाबदारी घ्यायला कोणीही तयार होत नाही. का तयार होत नाही, कारण कुणासना शाश्वती. शाश्वती म्हणजे खात्री, गॅरंटी. कुणालाही खात्री नाही, कुणाचाही स्वतःवरतीच विश्वास नाही की सूर्य म्हणजे तेजाचा इतका मोठा तो गोळा आहे किंवा सूर्याचं कार्य इतकं महान आहे, त्याचं कार्य
आपण कसं पुढे सुरू ठेवणार? किंवा सूर्यासमोर आपण काहीच नाही, स्वतःबद्दल कोणाला खात्री नाही की आपण सूर्याचा वारसा पुढे चालू ठेवू असं कुणालाही वाटत नाही. आणि त्यामुळे सूर्याचं जे काही जबाबदारी आहे ती घ्यायला कोणीही तयार होत नाही. इकडे तिकडे बघत हळूची पंटी ये पुढती. छोटीशी पंटी म्हणजे छोटासा मातीचा दिवा, जे आपण दिवाळीमध्ये पंट्या लावतो मातीच्या, ते एक छोटीशी पंटी इकडे तिकडे बघत हळूच पुढे येते. ती इकडे तिकडे का बघते? कारण तिच्या मनात थोडीशी भीती आहे की लोक काय म्हणतील, की हिचा जीव इतका छोटासा आहे, ही काय सूर्याचं कार्य पुढे सुरू ठेवणार, किंवा ही काय पृथ्वीला प्रकाश देणार. पण ती छोटी जरी असली तरी तिच्यामध्ये आत्मविश्वास आहे की माझ्या परीने मला जमेल तसं मी सूर्याचं कार्य जे आहे ते पुढे सुरू ठेवीन. थोडासा का होईना पण मी पृथ्वीला प्रकाश देईन. तर जेव्हा सूर्य सर्वांना आवाहन करतो की कोणीतरी या आणि या पृथ्वीला अंधारातून बाहेर काढा, तेव्हा पुढे कोण येतं? तर एक छोटीशी पंटी पुढे येते. विनम्र भावे लवनी म्हणेती तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा. शब्द बघा, विनम्र भावे म्हणजे नम्रपणे, पोलाइटली. लवनी म्हणे, लवणे म्हणजेच काय तर वाकणे, झुकणे. तेजोमय भास्करा म्हणजे तेजस्वी सूर्या. मम तेजाने, मम तेजाने म्हणजे माझ्या प्रकाशाने. जमेल तैसी उजळून टाकीन धरा. धरा म्हणजेच पृथ्वी. ते छोटीशी पंटी पुढे येते, ती सूर्याला नमस्कार करते. बघा, विनम्र भावे लवनी म्हणेती तेजोमय भास्करा, हे तेजस्वी सूर्या. मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा. तुझ्या इतकं सामर्थ्य माझ्यामध्ये नक्कीच नाही, मी फार छोटी आहे तुझ्यासमोर, पण मला जमेल तसं मी पृथ्वीला प्रकाश देण्याचं काम करीन. जो अंधार पसरला आहे तू गेल्यावरती, तो दूर करण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने करीन. मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा. माझ्या प्रकाशाने या पृथ्वीला मी प्रकाशमान करीन. वच हे ऐकुनी त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनानी आणि रवी तो झुकला असता कडे. वच म्हणजे पंटीचं जे बोलणं आहे, पंटीने दिलेलं जे वचन आहे, त्या तेजाचे, तेजाचे म्हणजे त्या प्रकाशाचे. आता इकडे तेज कोणाला म्हटलेलं आहे? तर अर्थात सूर्याला. डोळे ओलावले, डोळे ओलावले, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले. तृप्त मनाने म्हणजे समाधानी मनाने. आणि रवी तो झुकला अस्ताकडे. झुकला म्हणजेच काय? तर तो सूर्यास्ताच्या दिशेला गेला. बघा, छोटीशी पंटी पुढे आली, नम्रपणे ती सूर्याला म्हणाली की हे सूर्या, तू काही काळजी करू नकोस, तू निर्धास्तपणे तू जा. तुझ्या अनुपस्थितीमध्ये मला जमेल तसं मी पृथ्वीवरचा अंधार दूर करायचा प्रयत्न करीन. तिचं ते बोलणं ऐकून बघा, वचह ऐकूनी त्या तेजाचे डोळे ओलावले. अतिशय कृतज्ञतेने, कौतुकाने सूर्याचे डोळे भरून आले. त्याला पंटीबद्दल अतिशय कौतुक वाटलं की ही छोटीशी असली तरीही ती आपल्याला आधार देते किंवा आपल्याला ती विश्वास देते. आणि मी गेल्यावरती माझा वारसा चालवण्यासाठी किंवा मी गेल्यावरती ह्या पृथ्वीला अंधारातून बाहेर करण्यासाठी कुणीतरी आहे, याचं एक समाधान सूर्याला वाटलं. तृप्त मनानी आणि रवी तो झुकला अस्ताकडे. तृप्त मनानी म्हणजे अतिशय समाधानी मनाने तो सूर्य अस्ताच्या दिशेला गेला. तृप्त मनाने का गेला? कारण त्याला पृथ्वीबद्दल जी काळजी वाटत होती ती काळजी कोणी दूर केली? तर त्या छोट्याशा पंटीने. आणि सूर्यास्ताच्या दिशेला सूर्य गेला. तर अशा प्रकारे बघा, ही जी कविता आहे जाता अस्ताला, याच्यामध्ये कवी रवींद्रनाथ टागोर यांनी
दोन प्रतीकं इथे मांडलेली आहेत. एक म्हणजे सूर्य आणि दुसरी म्हणजे पणती. सूर्याच्या प्रतिमेतून कवीला काय सांगायचं आहे, तर सूर्यासारखीच तेजस्वी असणारी काही माणसं या जगामध्ये असतात. सूर्यासारखं तेजस्वी कार्य करणारी काही सोशल वर्कर्स असतात, काही मोठे लीडर्स असतात. पण त्यांच्यानंतर त्यांचं कार्य पुढे सुरू ठेवणारे त्यांचे जे फॉलोवर्स किंवा त्यांचे जे अनुयायी असतात, ते त्यांचा वारसा पुढे चालू ठेवायचं काम करत असतात त्यांच्या परीने. जसं छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे जे मावळे होते त्यांनी स्वराज्याचं रक्षण करण्याचं कार्य केलं. किंवा अशी बरीच उदाहरणं आपल्याला देता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत किंवा आणखीन खूप मोठे नेते आहेत की ज्यांचं कार्य सुरू ठेवायचं काम त्यांचे जे अनुयायी असतात ते त्यांच्या पद्धतीने करत असतात. थोडक्यात काय की एखाद्या छोट्याशा जीवामध्ये सुद्धा खूप मोठं सामर्थ्य असतं. हेच आपल्याला ह्या छोट्याशा पणतीच्या उदाहरणातनं दिसून येतं. तर बघा, असा हा आपल्या स्थूलवाचनाची ही अतिशय सुंदर अशी कविता आहे, जाता असताला. याच्यावरती फक्त प्रश्न विचारले जातात, कवितेचं रसग्रहण विचारलं जात नाही.